याच वळणामुळे नोएडामध्ये युवराजचा जीव गेला व तिथे 150 लोक उभा राहून फक्त बघत होते. 27 वर्षांचा युवराज गुडगावमधून नोएडात आपल्या घरी येत होता जॉबवरून, परंतु सेक्टर 150च्या जवळ एकदम असे वळण आहे जे युवराजला दुकानमुळे दिसले नाही. व तिथे वळणावर जे बॅरिकेड होते ते पण तुटलेले होते व तिथे कोणतीच वॉर्निंग लाईट सुद्धा नव्हती. त्यामुळे युवराजची गाडी हायवेवरून शेजारी कन्स्ट्रक्शनच्या खड्ड्यात जाऊन पडली. जे खूप दिवसांपासून असेच होते, ज्यात पावसाचे पाणी साठलेले होते, परंतु युवराज अजून डुबलेला नव्हता. तो गाडीतून निघून गाडीच्या वरती जाऊन बसला व तिथून त्याने त्याच्या वडिलांना फोन केला की मला येऊन वाचवा. नंतर त्याच्या वडिलांनी रात्री 12 वाजता पोलिसांना फोन केला व सोबतच अग्निशमन दलाला सुद्धा. व आता हे पोलीस व अग्निशमन दलाचे जवळजवळ 20 ते 30 लोक होते जे त्या ठिकाणी उभा होते. त्यांच्याकडे बोट सुद्धा होती, लाईफ सेव्हिंग जॅकेट सुद्धा होते, रस्सी सुद्धा होती व युवराज गाडीवर बसून आपला टॉर्च दाखवत होता की मी इथे आहे व तो कॉलवर सुद्धा बोलत होता. परंतु इतके सर्व साधन असून सुद्धा पोलीस किंवा अग्निशमन दलाचे लोक कोणीच त्या मोठ्या खड्ड्यात उतरले नाही. पोलीसवाले हे म्हणत होते की आम्हाला पोहता नाही येत व अग्निशमन दलाचे लोक हे असे म्हणत होते की ही तर कन्स्ट्रक्शन साईट आहे, ह्यात तर गज निघालेले असतील, आम्हाला दुखापत होऊ शकते. व हे सर्व पाहून तिथे 150 लोक गोळा झाले जे फक्त व्हिडिओ बनवत होते, काहीच म्हणत नव्हते करत त्या मुलाची. व असेच जवळजवळ 2 तास युवराज आपल्या फोनची लाईट दाखवत राहिला, परंतु कोणीही त्याची मदत केली नाही. नंतर 2 वाजता त्याची गाडी पाण्यात डुबायला लागली. तेव्हा तिथून एक फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय जात होता, तेव्हा त्याने गर्दी बघितली व त्याला हे समजताच तो पाण्यात उतरला व युवराजला वाचवण्यासाठी तो अर्धा तास त्याला पाण्यात सापडत होता. त्याला तो भेटला नाही कारण युवराज डुबला होता. त्यात तुम्ही 2 गोष्टी बघा, हे वळण जे की पूर्ण इल्लीगल आहे व दुसरी गोष्ट 2023 मध्ये इथल्या इरिगेशन डिपार्टमेंटने नोएडा अथॉरिटीला लेटर सुद्धा लिहिले होते की या पाण्याला इथून हटवा व इथे प्रॉपर बॅरिकेड व लाइटिंग सुद्धा लावा. परंतु 3 वर्षांपासून अजून काहीच नाही केले गेले.